हाय गाइस, वेलकम बैक टू माय व्लॉग। दिस इज कार्तिक कुलकर्णी और आप सबका स्वागत है मेरे व्लॉग में। सो आई थॉट लाइक कल रात को कि मतलब मैं सिर्फ सोचती हूँ, आई डोंट नो कि मैं अप्लाई भी कर सकती हूँ कि नहीं इस चीज को, कि मैं 10 व्लॉग बनाऊंगी कंटिन्यू 10 दिन। और इट वुड बी अ लॉन्ग व्लॉग्स एंड आई डोंट नो मैं कंटिन्यू कर भी पाऊंगी कि नहीं। सो दिस इज डे 1 ऑफ व्लॉगिंग एंड या मैं 12:30 बजे अभी उठी हूँ। और उठते मैंने सोचा कि आज मैं ना 9:45 बजे उठ गई थी, बट ना मैं वापस सो गई एंड देन आई थॉट कि लाइक कुछ घर पे ही बनाते हैं। तो मैं अभी चीला बनाने वाली हूँ एंड मैंने थोड़ा सा प्रिपरेशन कुछ किया हुआ है। आई विल शो यू, रुक जाओ थोड़ी देर बाद। एंड आज ना बुक फेस्ट का मैं आपको थोड़ा सा दिखाऊंगी। सो बुक फेस्ट 13 दिसंबर से हमारे कॉलेज में लगा हुआ है, लेकिन फेस्ट के तैयारी में डांस प्रैक्टिस, फ्लैश मॉब प्रैक्टिस, सारी चीज़ों में मैं भूल गई थी एक्चुअली व्लॉग बनाना बुक फेस्ट का। और फिर मैंने सोचा कि आज हम बुक फेस्ट पे ही बना देते हैं व्लॉग। सो आई विल शो यू मैं सूजी का चीला जो बना रही हूँ वो कैसे बनाती हूँ। हाय गाइस, वेलकम टू कार्तिकीज किचन। तो सबसे पहले ना क्या करना रहता है, मैं भी न्यू हूँ ठीक है। तो अगर आप मेरा बनाया हुआ खाना घर पे बना रहे हो तो आपके रिस्क पे है ये, क्योंकि मेरा आधे टाइम मैं क्या बनाती हूँ मुझे भी नहीं समझता है। तो मैंने यहाँ पे कुछ वेजीज कट करके रखे हैं। सो मैं इसमें मिर्ची डालूंगी, उसके बाद दिस आर दी पीस, ग्रीन पीस और टमाटर। मैं इसमें अनियन नहीं डालूंगी, मेरे को नाही डालणार. ना कंटाळा कंटाळा येतो मला लगेच. थोडंसं काही केलं किचन मध्ये की माझं असं असतं की बस झालं. आता 3 व्हेजिटेबल्स जर आपण ह्याच्यात ऑलरेडी टाकतोय तर कशाला हे पण टाकायचंय ते पण टाकायचंय, बस ना इतकं खूप आहे. सफिशियंट फॉर माय हेल्थ. जास्त हेल्दी नाही खायचं मला. दिस इज द जिंजर गार्लिक पेस्ट. हे तुम्हाला नाव वाचून कळत असेल. इथे मी ब्रँड प्रमोशन नाही करते म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. सो या पाणी टाकलं पाहिजे का याच्यात? थोडं घट्ट वाटतंय मला. त्याच्यामध्ये आपण मसालेच टाकून घेऊ आणि ह्याच्यात मॅगी मसाला पण टाकेल, कारण की जेव्हा हाताला तुमच्या चव नसते तर मॅगी मसाला इज ओनली द थिंग विच कॅन फिक्स युअर फूड डिश. वाव, छान बोलते मी खूप. सो सॉल्ट थोडं थोडं टाकू, नाहीतर खारट बनेल. जस्ट कांट कॉपी माय मम्मीज हात का टेस्ट ओव्हर हियर. सो या याला असं करतात थोडंसं काहीतरी. जाऊ दे, थोडं असंच टाकून द्यायचं, माझ्याकडनं नाही होत सगळं. पाणी टाकणार, ठीक आहे. हा, याच्यात वॉटर टू मेक दिस पेस्ट थोडी पातळ. आता यालात ना बॅटरला थोडं आपण बंद करून ठेवूया. का तर मला नाही माहिती, मला असंच वाटलं म्हणून. आता मला भूक नाही लागली, तर मी थोड्या वेळ बनवेल. सो तोपर्यंत मी रेडी होत जाते, मला कॉलेजला पण जायचंय. सो खालून जेव्हा कुक होईल ना तेव्हा हे सगळी जी लेअर आहे ही अशी होऊन जाईल. तेव्हा आपण याला फ्लिप करूया. छान बनलंय, छान बनलंय. दिसण्यावर नाही जायचं, टेस्ट छान झाली असेल याची. हा, आणि पहिलं असंच होतं आणि जे आपण बनवते थोडं पहिलं असं बिघडून जातं, बट छान लागतं. छान आहे तुला. ज्याच्यानं तुम्हाला मी होऊ शकतं ते मी तुम्हाला पहिलेच त्याचा डिस्क्लेमर देऊन देईल, कारण की पहिले तर मी माझ्यावरच एक्सपेरिमेंट करते ना गाईज. मला आज मेसमध्ये जायची अजिबात इच्छा नव्हती. सो आय थॉट की काहीतरी घरीच छान बनवू, आणि मला हे फार आवडतं. मी हे बनवलं आज. गाईज, वेलकम बॅक. तर मी आता कॉलेजमध्ये आली आहे आणि हे बुक फेस्टचं सगळं डेकोरेशन आहे आमच्या कॉलेजचं. मेन बिल्डिंग एरिया आणि
बाहेरचं डेकोरेशन हे असं आहे. सो इफ यू आर अ बुक लवर सो डू विजिट हिअर. पर्सनली आय एम नॉट अ बुक लवर, सो मी तर फक्त असंच ब्लॉगसाठी आणि कॉलेजमध्ये आहे तर इथल्या इथे जायला जाते. ते आहे आमचं मेन बिल्डिंगकडे जातानाचा रस्ता. ते मागचं मेन गेट होतं. हे मागे इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, बॅनर्स लावलेले. सो अजून पण मी तुम्हाला पुढे दाखवेल. मेनी बुक्स ऑथर राइटर कम हियर एंड दे स्पीक अबाउट देयर बुक्स. यहाँ पे आके जो भी उनका बुक्स रहता है, वो जो भी लाइक पब्लिश करते हैं यहाँ पे, उसकी इंफॉर्मेशन देना, ये सब करते हैं. आमचं कॉलेज ग्राउंड आहे आणि इथे तुम्हाला विविध पुस्तकं मिळेल, विविध लँग्वेजेस. लँग्वेज जसं की मराठी, हिंदी, इंग्लिश, खूप साऱ्या वेगळ्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला इकडे बुक्स पाहायला मिळू शकतात. आणि डू विजिट. तसंही आज लास्ट सेकंड डे, मी खूप उशिरा आली यावेळा इकडे आणि आता आज लास्ट सेकंड डे म्हणून खूप जास्त गर्दी पण आहे. सो मला खूप ऑकवर्ड होतं इकडे. मला जास्त ब्लॉग करता नाही येते, म्हणजे बोलता नाही येते. ब्लॉग तर करता येतोय मला ऑब्विसली, पण बोलता नाही येते कारण खूप लोक आहे आणि खूप जास्त गर्दी सुद्धा आहे. तर ना आवाज पण येणार नाही एवढा जरी बोलली तरी. तर मी तुम्हाला ना शॉर्ट दाखवेल, इकडचे बुक्स दाखवेल. खूप जास्त ऊन आहे इकडे. ही जी जागा दिसते इथे रात्री कल्चरल प्रोग्राम होतात. लॉट ऑफ गर्दी ओव्हर हिअर, त्यामुळे मला आत नाही जाता येणार. पण इथे रात्री कल्चरल प्रोग्राम्स होतात. फोक प्रोग्राम्स, त्या बँड्स असतात, डान्स प्रोग्राम्स असतात, सिंगिंग असतं. सो लेट्स गो इन. आता ह्या साईडला इथे बुक्स असतात. सायंटिफिक्स बुक्स आहे, त्यानंतर स्टोरी टेलिंग बुक्स आहे. खूप साऱ्या बुक्स इकडे अवेलेबल आणि तेही कमी किमतीत असतात इकडे बुक्स अवेलेबल. सो कसं आहे ना, त्यामुळे इकडे फार गर्दी असते कारण की जे बुक लवर असतात त्यांना बुक्स घ्यायची खूप आवड असते आणि जर तुम्हाला कमी किमतीत मिळत आहे तर वाय नॉट. इकडे खूप जास्त सोशल एन्झायटी होते. आय डोंट नो का, मला बोलताच येत नाहीये, इतकी लोक इकडे. आय डोंट नो मी हे 10 दिवस ब्लॉग कसे करणार आहे कारण की एवढं सोशल ठिकाणी मी बोलू नाही शकत जिथे एवढं जास्त गर्दी असते ना. भीडभाड में आय कांट जस्ट टॉक. हे डिफरंट कंपार्टमेंट्स आहे इकडे. तुम्हाला एक कंपार्टमेंट बेसिकली इथे दिला जातो, जसं की A11, A12. तिथे तुम्ही तुमचं बुक्स लावू शकतात. आली होती ना इकडे कॉम्पिटिटिव्हच्या हिशोबाने पण आहे बुक्स, तर तुम्हाला इथे मिळतील. इंडियन हिस्ट्री, इंटरनॅशनल रिलेशन्स, लाईक बेसिकली बिझनेसच्या रिलेटेड आहे. एन्शंट हिस्ट्रीबद्दल आहे, आर्ट्सबद्दल आहे. फिजिक्स पण माझ्यासाठी काय झुमले थोडं झुमकर नाही सांग. So hi guys, finally we are done watching book festival over here आणि छान होतं. So give it a visit if you like reading books and thank you. आता मी माझ्या डिपार्टमेंटला चालली आहे. So we have a flash mob practice आणि मी थोडी थकली पण आहे. माझी इच्छा झाली तर मी घरी पण जाऊ शकते. Don't know. अभी मैं जा रही हूँ फ्लैश मॉब प्रैक्टिस के लिए. Okay, so yeah. Guys, we are playing Chain Chain Abhi sab.
तन्वी को लग गया क्या? अभी इधर तेरे लगा। को पता चल रहा है लास्ट यार तो ऐसे माना था। हेलो तन्वी कुछ कहना चाहते हो? कहना चाहते हो कुछ तन्वी? वेलकम बॅक. सो आत्ता मी घरी चालले. आम्ही सोनसाखळी खेळत होते केव्हाचं. त्यानंतर त्याच्या वेळेला आम्ही फ्लॅश मॉब प्रॅक्टिस केली. मी जास्त नाही केली कारण की मी एडिटिंग करत होती म्हणून. अँड आता मी थकली आहे सध्या. सो या लेट्स गो होम. हाय गाइस. सो अभी मैं खाना खाऊंगी. कब से घर आ गई थी, फिर थोड़ी सी रेखा से बात की, मम्मी से बात की और भाई से भी बात की. अभी मैं सोऊंगी एंड मेरे को सुबह जल्दी उठना है कल से, क्योंकि थोड़ा सा लाइफ में थोड़ा प्रोडक्टिव रहना चाहिए. 12:30 उठ के कुछ खास तीर नहीं मारती हूँ मैं, और मुझे चेंज करनी मेरी आदतें कुछ कुछ, जिसकी वजह से काफ़ी इफेक्ट पड़ जाता है लाइफ में, और कुछ अच्छी चीज़ें इनकलकेट करनी है मुझे खुद में. सो या गाइस, कल का मेरा प्लान है कि मैं 8 बजे तक उठ जाऊँ या 9 बजे तक मैक्सिमम, और क्योंकि कल संडे है तो. और या थैंक्स फॉर वॉचिंग. इफ़ यू लाइक दिस वीडियो डोंट फॉरगेट टू लाइक, शेयर, सब्सक्राइब एंड बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. गुड नाइट.